क्या हिंदी उपराष्ट्रपतींचा राजीनामा झाला आहे, अचानक राजीनामा देण्यात आला. तुमचे राज्यसभेचे ते अध्यक्ष पण आहेत. कालपर्यंत बरे होते. हो. कालपर्यंत आमचे राज्यसभेचे सभापती फार बरे होते, मूडमध्ये होते. पण काल मी पाहिलं सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांचा माईक बंद झाला आणि सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले. ते म्हणाले जाहीरपणे कोणाला, विरोधी पक्ष नेत्यांना, खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल, जे सभापतीने सांगायला पाहिजे. ते लीडर ऑफ द हाऊस, भाजपचा नेता सांगतोय, JP नड्डा सांगतो होते लीडर ऑफ द हाऊस. हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे. पण सर, बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीला काल JP नड्डा नव्हते, इतर नेते नव्हते, तुमचे विरोधी पक्षाचे नेते होते, आमचे होते ना. त्यांनी जेवायला पण बोलवलं नव्हतं. हो, पण असं आहे की त्याच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे. हा पहिला एक बुरुज ढासळलेला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरती सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. मोदीजींनी अद्यापपर्यंत त्यांच्या कार्याचा किंवा कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली याच्यावरून प्रश्न उपस्थित केले नाही, त्याच्यावरती आत्ता बोलणं योग्य नाही. आम्ही आता पार्लमेंटला जाऊ, आमची एक बैठक सुद्धा आहे विरोधी पक्षांची सगळ्या, आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करू. राऊत सर, जगदीप धनखड हे तुमचे मित्र आहेत, उद्धव ठाकरे सरांचे पण मित्र आहेत. जेव्हा दिल्लीत येतात ते खास करून त्यांना भेटायला जातात. नक्कीच जातो. नेमकं काय गडबड झाली आहे? कारण की मला असं वाटतं की पडद्यामागे प्रचंड मोठं उलथापालथ आणि राजकारण सुरू आहे दिल्लीमध्ये. मला जे काय संकेत मिळत आहेत तेव्हा भाजपचा एक वरिष्ठ नेता, ज्याला 75 वर्ष होत आहेत, तो उपराष्ट्रपती होऊ शकतो आणि त्यासाठी हे पद रिकामं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. निकाल आला, पंतप्रधानांबद्दल तुम्ही बोलताय का? पंतप्रधान आहेत, राजनाथ सिंग आहेत, बरेच लोक आहेत, मी एकच नाव घेत नाही. पण हे संविधानिक महत्त्वाचं पद त्यांच्या सोयीसाठी रिकामं करण्यात आलं असावं असा माझा अंदाज आहे. सर, मुंबई बॉम्ब प्रकरणाचा काल एकच मिनिट जगदीप धनखडला घेऊन सर, आरोप असे पण आहेत ते जस्ट आता काहीतरी अपोजिशन लीडर्सला खास करून भेटायला गेलेले आणि त्यांचं ट्रस्ट कुठे ना कुठे क्वेश्चन मार्क मध्ये होतं बीजेपीसाठी, म्हणून बीजेपी नाही, अपोजिशनल लीडरला भेटायला गेलं नाही. 2 दिवसापूर्वी त्यांना केजरीवाल भेटले त्यांच्या निवासस्थानी. मला वाटतं केजरीवाल भेटले आणि त्या पक्षाचे नेते भेटले. पण जसं आम्ही भेटतो इतर सुद्धा नेते भेटतात, ते कारण असेल असं मला वाटत नाही.